नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गोरे तुमचा ऑनलाईन फॅमिली डॉक्टर बोलतोय। काल माझ्याकडे एक आई आली, हातात बाळ होतं आणि डोळ्यात पाणी। ती म्हणाली, डॉक्टर माझ्या बाळाला रात्री तापामध्ये झटका आला, मला काय करावं तेच समजलं नाही। हे ऐकून मला वाटलं कितीतरी आई बाबांना हे माहीत नसेल, म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवतोय। आज आपण बोलणार आहोत फेब्राईल कन्व्हर्जन बद्दल, म्हणजेच लहान मुलांना तापात येणाऱ्या झटक्यांबद्दल। ती आई सांगत होती, बाळाला ताप आला होता, रात्री अचानक हातपाय ताठरले, डोळे वर गेले, तोंडातून फेस आला। हे ऐकून कुणीही घाबरेल, पण मी तिला सांगितलं हे फेब्राईल कन्व्हर्जन आहे। फेब्राईल म्हणजे ताप, कन्व्हर्जन म्हणजे झटका। लहान मुलांचा मेंदू पूर्ण विकसित नसतो, ताप अचानक वाढला की मेंदूला धक्का बसतो आणि झटका येतो। हे 6 महिने ते 5 वर्ष वयातल्या मुलांमध्ये होतं। 100 मुलांमागे 3 ते 5 मुलांना हे होऊ शकतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे इपिलिप्सी नाही, ब्रेनला कायमचं नुकसान होत नाही आणि बहुतेक वेळा मुलं 5 वर्षानंतर पूर्णपणे बरी पण होतात। आई सांगत होती, बाळाचे हातपाय ताठरले, थरथरले, डोळे वर गेले, तोंडातून फेस आला, बाळ बेशुद्ध झालं। हेच फेब्राईल कन्व्हर्जनची लक्षणं आहेत। हातपाय एकदम ताठरतात, थरथरतात, डोळे वर किंवा एका बाजूला जातात आणि ओठ निळे सुद्धा पडू शकतात, तोंडातून फेस सुद्धा येऊ शकतं, बाळ बेशुद्ध होतं, बोलावली तरी प्रतिसाद देत नाही आणि हे साधारणतः 1 ते 3 मिनिटात आपोआपच थांबतं। त्या आईला मी विचारलं, तुम्ही काय केलं त्यावेळी? तर ती म्हणाली, डॉक्टर मला काहीच सुचलं नाही, मी फक्त रडत राहिले। हे स्वाभाविक आहे, पण मी आज तुम्हाला सांगतो नक्की काय करायचं। सगळ्यात पहिले शांत राहा, घाबरणं स्वाभाविक आहे, पण शांत राहणं हे सगळ्यात मोठं औषध आहे। दुसरं, बाळाला कुशीवर झोपवा, उजव्या किंवा डाव्या कुशीवर, तोंडातून काही आलं तर श्वासनलिकेत जाणार नाही। तिसरं, आजूबाजूच्या कठीण वस्तू दूर करा, खुर्ची, टेबल, कुठलीही वस्तू बाळापासनं दूर ठेवा। चौथं, वेळ बघा, घड्याळात बघा, झटका किती वेळ चालू आहे हे डॉक्टरांना सांगणं खूप महत्त्वाचं असतं। पाचवं, तोंडात काही घालू नका, चमचा नाही, कापड नाही, काहीही नाही। त्या आईने मला सांगितलं, शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, तोंडात चमचा घाल, जीभ जाईल। मित्रांनो, ही खूप जुनी आणि चुकीची समजूत आहे। झटक्यात जीभ आत जात नाही, पण चमचा घातला तर दात मात्र तुटू शकतात आणि तोंडाला इजा सुद्धा होते। या चुका अजिबात करू नका। तोंडात चमचा किंवा कापड घालणे, बाळाला जोरात धरून ठेवणे, पाणी किंवा दूध पाजण्याचा प्रयत्न करणे, बाळाला जोरात हलवत राहणे। ती आई म्हणाली, डॉक्टर मला कळेना, हॉस्पिटलला जायचं की घरीच थांबायचं? मी तिला सांगितलं की या 5 गोष्टी जर दिसल्या तर 1 मिनिटही थांबू नका। झटका 5 मिनिटापेक्षा जास्त चालला, 24 तासात पुन्हा झटका आला, झटक्यानंतर बाळ शुद्धीवर येत नाही, श्वास नीट घेत नाही आणि बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल, या 5 पैकी 1 जरी असेल तर थेट हॉस्पिटल। ती आई म्हणाली, डॉक्टर पुन्हा होऊ नये म्हणून काय करू? ताप आला की लगेच हे करा, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पॅरासिटामॉलचा डोस घ्या, हलके कपडे घाला, जास्त लपेटू नका, साध्या पाण्याने अंग पुसा, जास्त थंड पाणी नको, बाळाला भरपूर पाणी द्या, थर्मोमीटर ठेवा आणि तापावर लक्ष सुद्धा। एक महत्त्वाची गोष्ट, एकदा फेब्राईल कन्व्हर्जन झालेल्या 30 ते 40% मुलांना पुन्हा होऊ शकतं, म्हणून तयार राहणं खूप महत्त्वाचं आहे। ती आई जाताना म्हणाली, डॉक्टर हे आधी माहीत असतं तर किती बरं झालं असतं, आता तुम्हाला सुद्धा माहीत झालंय, तर लक्षात ठेवा, शांत राहा, कुशीवर झोपवा, वेळ बघा आणि डॉक्टरकडे जा। हा व्हिडिओ एका आईला आणि बाबांना नक्की शेअर करा, कारण ही माहिती एखाद्या बाळाचा जीव वाचवू शकते। धन्यवाद।